वैशाख वणव्याचा महिना होता. सूर्याचा प्रखर तडाखा आणि अकोल्याची ती तप्त भूमी. चहूकडे पाण्याची भीषण टंचाई होती, जिथे पाणी मिळणे दुरापास्त झाले होते. अशा रणरणत्या उन्हात गजानन महाराज तहानेने व्याकुळ झाले होते. जवळच भास्कर नावाचा एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. त्याच्याजवळ एका झुडपाखाली पाण्याचा मातीचा माठ ठेवलेला होता. महाराज त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, बाळा, खूप तहान लागली आहे, थोडे पाणी देतोस का? पण अहंकारात बुडालेला भास्कर गर्वाने ओरडला, तुझ्यासारख्या आळशी आणि धडधाकट माणसाला पाणी देऊन काय पुण्य मिळणार? इथून चालता हो. महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले, पाणी देणे हे मोठे पुण्य आहे, पण तुझी इच्छा नसेल तर देवाची कृपा समर्थ आहे. महाराज जवळच असलेल्या एका जुन्या विहिरीकडे वळले. भास्कर उपहासाने म्हणाला, अरे वेड्या, ती विहीर गेल्या 12 वर्षांपासून कोरडी ठणठणीत आहे. पण महाराजांनी शांतपणे ध्यान धरले आणि ईश्वराचा धावा केला. आणि काय आश्चर्य! बघता बघता त्या कोरड्या विहिरीत जमिनीखालून पाण्याचा एक मोठा झरा फुटला. काही क्षणातच ती 12 वर्षांची कोरडी विहीर मधुर आणि शीतल पाण्याने तुडुंब भरली. हे पाहून भास्कराचा अहंकार गळून पडला. तो धावत जाऊन महाराजांच्या चरणी लीन झाला. महाराज म्हणाले, भास्करा, आता याच पाण्यानं तुझ्या भक्तीची बाग फुलव. असा होता गजानन माऊलींचा अगाध महिमा. गण गण गणात बोते.